नमस्ते मित्रांनो, दिलीप थोरात, फायनान्शियल ॲडवायझर, बारामती. आज मित्रांनो, लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन संपूर्ण भारत अति उत्साहाने साजरा करतो. आपणही करतो साजरा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. मित्रांनो, त्यानिमित्ताने मला थोडंसं आपल्याला असं सांगायचं आहे की आपल्या घरातील जी महिला आहे ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. ती विज्ञानाच्या आधारावर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब कशा पद्धतीनं ते हाताळलं जातं, कारण संपूर्ण कुटुंब हे जे स्त्रीवरती अवलंबून असतं. कारण पुरुष संपूर्ण 12 तास घराच्या बाहेर असतो. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्या कुटुंबाला उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि मिळालेल्या उत्पन्नातनं त्या कुटुंबाचा जो पुरुष आहे, कुटुंबाची जी स्त्री आहे ती निश्चित त्या कुटुंबामध्ये प्लॅनिंग करून संपूर्ण कुटुंब चालवण्यासाठी त्या मिळालेल्या रकमेतून तिचं काम चालू असतं. निश्चित पद्धतीनं मित्रांनो, या ठिकाणी मला आपल्याला असं सुचवायचं आहे की ती स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण त्या घरातील कुटुंबासाठी तिच्यावर अवलंबून असलेलं जे कुटुंब आहे, सासू सासरे, दीर नणंद, आई वडील, भाऊ बहीण, याच्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती आपल्याला निर्माण करायची. ती कशी करायची? तर भारतीय जीवन विमा जो आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही जी संस्था आहे ही जगामध्ये अग्रेसर आहे मित्रांनो, आणि भारतामध्ये तर आहेच आहे. अशा या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब आपल्याला जीवन विमा घेऊन सक्षमता आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या कुटुंबातील जे कुटुंब प्रमुख आहे, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, यांना सक्षम करायचं आहे. आपल्याला कसं करायचं आहे की जे तुमच्यामध्ये जे उत्पन्न मिळतं आहे, मग नोकरीतून असेल, व्यवसायातून असेल, अन्य विविध मार्गातून असेल, मग ते जे उत्पन्न आहे ते आपण काय करतो घर खर्च करताना की एकूण उत्पन्न, समजा तुम्हाला घरामध्ये 20,000 रुपये मिळत असतील आणि समजा आपल्या घरातला जर खर्च 18,000 असेल तर आपण 18,000 खर्च करतो आणि शिल्लक राहतात 2,000, आणि कधीतरी ते पण अगदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते 2,000 रुपये लागतील म्हणून आपण ठेवतो, पण तेही नंतर संपून जातात. मग अशा वेळेस आपल्याला विचार करायला भाग पडते की आपण अशा वेळेस बचत काय करायची. कारण एकूण मिळालं उत्पन्न 20,000, खर्च झाला 18,000, ठेवले 2,000 आपत्कालीन परिस्थितीमध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये आपण बचत काय करायची? तर मित्रांनो, बचतीचं सूत्र असं आहे, एकूण उत्पन्न वजा बचत बरोबर राहिलेला खर्च. आता समजा तुम्हाला 20,000 मिळत असतील तर तुम्हाला जर 2,000 रुपये बचत करायचे असतील तर ते 2,000 रुपये आधी बचत करा आणि राहिलेले 18,000 मग त्यातून खर्च करा. म्हणजे सुरुवातीला बचत जी आहे ती केली पाहिजे, कारण बचत जर नाही केली तर तुमचं कुटुंब हे सक्षम होणार नाही. कारण कसं आहे, आपल्या या भारतभूमीमध्ये प्रत्येकजण जन्माला आलेला आहे, तो एक ना दिवस मृत्यू पावणार आहे मित्रांनो, आणि हे सत्य आहे आणि हे अटळ आहे. कोणीही त्याला वाचवू शकत नाही, कोणीही त्याला टाळू शकत नाही आणि कोणीही त्याला अटकाव करू शकत नाही. जन्म आहे, मृत्यू आहे. मग मला सांगा, जर एखादा कर्ता पुरुष त्या घरातून निघून गेला तर त्या कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जो मागे राहिलेले कुटुंबातले जे घटक आहेत तर त्यांनी त्यांचा स्वतःचा प्रपंच, स्वतःचा संसार, स्वतःच्या मुलाबाळांचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय, त्यानंतर भविष्यामधील जे पेन्शन, हा संपूर्ण खर्च कसा करायचा. त्यासाठी मित्रांनो, जे कुटुंब प्रमुखांनी उत्पन्न मिळवलेलं आहे त्यातील कमीत कमी 20% रक्कम ही आपण बचत केली पाहिजे महिन्याला. आणि ती बचत केलेली रक्कम जर अशा एखादी घटना घरामध्ये घडली तर जे उर्वरित कुटुंबाच्या घटकांना ती रक्कम निश्चितपणे मिळते आणि त्या मिळणाऱ्या रकमेवर त्यांचं कुटुंब हे चालत असतं मित्रांनो. म्हणून महिला दिनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आपल्याला असं सांगावं वाटतं की मी पण आपल्या कुटुंबातील एक घटक आहे आणि सर्वांना मी भेटू शकत नाही. या लाईव्हच्या माध्यमातून मी आपणाला आवाहन करतो की भारतीय जीवन विमा जो जगामध्ये अग्रेसर आहे, अशा भारतीय जीवन विम्याच्या माध्यमातून आपलं कुटुंब सुरक्षित, संरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न करा.
प्रयत्न करा हीच महिला दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.